येवला तालुक्यात यावर्षी पुरेसा आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत येवला तालुक्यात पाण्याची कुठलीही टंचाई नव्हती. परंतु यावर्षी मार्च महिन्यामधील उन्हाची तीव्रता पाहता येवला तालुक्यामध्ये 13 ग्रामपंचायती आणि 8 वाड्यांवर मिळून 13 ग्रामपंचायत मंजूर करण्यात आलेल्या असून या 13 टँकरच्या माध्यमातून 22 खेपा त्या ठिकाणी केल्या जात आहे. आणि या वर्षीची उन्हाची तीव्रता पाहता आणि पाण्याची निकड लक्षात घेता मे महिन्याच्या अखेरीपर्यंत ही टँकरची संख्या जी आहे ती 30 पर्यंत. आता राजापूर पाण्यासाठी या ग्रामपंचायतीने सुद्धा टँकरचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. आता एकूण 5 ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त आहेत आणि ते आपण आदरणीय प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे पाठवलेले आहेत. प्रांताधिकारी सरांनी मंजुरी देतात त्या ठिकाणी सुद्धा टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यामध्ये यंदा पाऊस चांगला झाला, त्याच्यामुळे कुठेतरी डिसेंबर जानेवारीमध्ये पाणी टंचाईच्या ज्या झळा बसत होत्या त्या आता मार्च एंडमध्ये बसण्यास सुरुवात झालेल्या आहेत. साधारण एकंदरीत पाहता 13 गावे आणि 6 वाड्या वस्त्यांना जे तर ते 13 टँकरच्या माध्यमातून 22 फेऱ्यांमध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा हा सुरू झालेला आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण ममदापूर गावामध्ये आलेला असून या ठिकाणी विहिरीमध्ये हे जे टँकरचं पाणी आहे तर या ठिकाणी टाकलं जातं आणि ते कुठंतरी 7 ते 8 दिवसानंतर टाकीमधून नळावाटे पाणी दिलं जातं. मात्र इतके दिवस पाणी पुरत नसल्याने या ठिकाणी महिलांना या विहिरीवर येऊन आणि या ठिकाणी पाणी भरावं लागत आहेत. मावशी, मला हे सांगा, तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला हे पाणी टंचाई या ठिकाणी विहिरीवरनं पाणी भरावं लागतं? 15-16 वर्षापासून आम्हाला हेच धंदे आहे ना. पाणी व्हायचं तेव्हा भाकरी खायच्या पोटाला. पाणी आधी पाणी न्यायचं तेव्हा जेवायचं. तिडून पुढं मग उजून आहेत दुसरे धंदे. आधी मेन म्हणजे पाण्याचं करावं लागत आम्हाला. हा, लांब लांब पळावं लागत पाण्याला. हापशावर जा तर नंबर लागते नाही, इळ्याच्या इळ बसावं लागत. 2-2, 3-3 हांड्यासाठी. ताई, तुझं लग्न झालंय, किती वर्ष झाली तू इथं पाणी भरते, काय सांग? 15-16 वर्ष झाले माझं. जसं लग्न झालं तसं अशाच अवकाळ आहे पाण्याच्या. जेव्हा टँकर येईन तेव्हा पाण्याला यायचं. पहिलं तर काय त्यानं हापशाला तर काही पाणी राहत नाही, काही नाही. सदाई पाण्याची कमतरताच राहते कायमच. म्हणून आम्हाला इकडे टँकरवरती पाणी यावं लागतं. एकंदरीत पाहता या ठिकाणी शाळेचा मुलगा सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तू किती वेळ जातो बाळा आणि तू पाणी भरायला इथे येतो, काय सांगशील? 6वीला आहे. 6वीला आहे. शाळा चालू आहे का आता? हा. मग पाणी भरायला येतो तू इथे? हा. एकंदरीत पाहता या ठिकाणी शाळा जी तर ती सोडून या ठिकाणी 6वीचा हा मुलगा आहे तर तो पाणी भरायला या ठिकाणी येतोय. या ठिकाणी जे तर ते दररोज कसं पाणी मिळेल तर या ठिकाणी शासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी जे काही महिला असतील किंवा ग्रामस्थ असतील हे करत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.